श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आपल्याला जर का आयुष्यात योग्य असा मार्ग सापडला नाही, योग्य दिशा भेटली नाही, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. कारण आपल्याकडे कोणतेही ध्येय नसणार आहे. आपण जर का आयुष्यात योग्य मार्ग शोधला नाही, तर आपल्याकडे कोणते ध्येयसुद्धा नसणार आहे. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे ध्येय असते तो व्यक्ती आपला योग्य मार्ग हा स्वतः तयार करत असतो. तो त्या मार्गावर निरंतर चालून आपले ध्येय हे प्राप्त करत असतो व आयुष्यात तो पुढे यशस्वी देखील होत असतो. या उलट ज्या व्यक्तीकडे ध्येय नसते तो व्यक्ती आयुष्यात काहीच करू शकत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये एक ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. ध्येयाशिवाय आयुष्याचे काहीच उद्दिष्ट नसते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या आयुष्यात ध्येय नसते तो व्यक्ती आयुष्यात वेगळं असं काहीच करू शकत नाही. त्याच्याकडे आयुष्याचे उद्दिष्टच नसते. तो व्यक्ती नेहमी स्वतःसोबत घडणाऱ्या गोष्टींना, त्या चांगल्या असो किंवा वाईट असो, इतरांना दोष देत असतो. तो व्यक्ती नेहमी भूतकाळात जगत असतो. त्याला स्वतःला असे वेगळे काहीच कष्ट करायचे नसतात. त्याला फक्त नुसतं आरामात बसून निवांतमध्ये त्याला यशस्वी व्हायचे असते, पण तसे कधी घडत नसते. तो व्यक्ती नेहमी स्वतःसोबत घडणाऱ्या गोष्टींसाठी इतरांना दोष देत असतो. अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहिले पाहिजे. असे व्यक्ती तुमच्या आयुष्यासाठी खूप घातक असू शकतात. असे व्यक्ती तुमची प्रगती खुंटवू शकतात. तुम्हाला वेगळा विचार करून देण्यापासून ते रोखू शकतात. त्यांच्यापासून दूर राहिलेले कधीही चांगलेच. असे व्यक्ती हे स्वतःचे नुकसान तर करतच असतात, पण त्याचसोबत ते तुमचंही नुकसान करतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून तुम्ही जमेल तेवढे दूरच राहावा. अशा व्यक्तींपासून नेहमी अंतर ठेवा. अशा व्यक्तींच्या सहवासात कधीही येऊ नकात. अशा व्यक्तींची सहवास हे खूप घातक असू शकते. तुमच्या प्रगतीसाठी अशा व्यक्ती अडथळे निर्माण करू शकतात. लक्षात ठेवा, अशा व्यक्तींकडे स्वतःच्या आयुष्यामध्ये करण्यासारखे वेगळे असे काहीच नसते. ते व्यक्ती दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये अडथळे निर्माण करत असतात. त्या व्यक्तींना स्वतः काहीच करायचे नसते आणि दुसरं काही करत असेल तर त्याला करूही द्यायचे नसते. त्यामुळे अशा व्यक्तींना तुम्ही ओळखायला शिका. अशा व्यक्तींपासून तुम्ही जमेल तेवढे दूरच राहा. अशा व्यक्तींशी तुम्ही संवाद न ठेवलेलाच कधीही चांगलेच. असे व्यक्ती हे तुमच्या अपयशाचे कधी कारण बनू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींपासून तुम्ही लांब राहायला शिका. स्वामी सांगतात, या आयुष्यामध्ये जर का कोण सुखी असेल तर तो व्यक्ती म्हणजे जो इतरांच्या आनंदामध्ये आनंदी मानतो. लक्षात ठेवा, इतरांच्या आनंदामध्ये आनंदाने सहभागी व्हावा. इतरांच्या प्रगतीवर कधीही दुःखी होऊ नकात. जोपर्यंत माणूस दुसऱ्यांनी केलेल्या प्रगतीवर जळत राहील तोपर्यंत त्याला सुख मिळणार नाही, त्याला शांतीचा अनुभव मिळणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, इतरांच्या प्रगतीवर कधीही जळू नकात. या उलट आपली प्रगती ही कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. स्वतःचे सुख कशात आहे याचा विचार करा. जीवनात नेहमी आनंदी राहाल. नाहीतर तुम्ही कितीही सुखी राहण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला सुख व समाधान लाभणार नाही. स्वामी सांगतात की लोकांचा जास्त विचार करू नकात. ज्याच्याकडे काही नाही त्याला लोक हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात. त्यांना तुमच्याशी काहीही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त तुम्हाला चिडवायचं असतं. त्यामुळे अशा व्यक्तींपासून जास्त विचार करत बसू नकात. अशा व्यक्तींपासून तुम्ही स्वतःला अंतर ठेवा. कारण यातील कोणीही तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत उभे राहणार नाही आहे. या उलट ते तुमची मजाच बघत बसतील. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करत जाऊ नकात. लोक आज बोलतील, उद्या शांत होतील आणि परवा विसरूनही जातील. तुम्हाला आयुष्यात जे हवे आहे ते करा. जसे जगायचे आहे तसे जगा. दुसऱ्यांचा विचार करत बसू नकात. आयुष्यामध्ये जर का तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर नेहमी लक्षात ठेवा, स्वप्न पाहायला शिका. लक्षात ठेवा, जो व्यक्ती स्वप्न पाहतो तोच व्यक्ती त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असतो. त्यामुळे स्वप्न कितीही मोठे असू द्यात किंवा छोटे असू द्यात, स्वप्न पाहायला शिका. लक्षात ठेवा,
स्वप्न आपल्याला जगायला शिकवतात. जीवन कसे जगायचे हे आपल्याला स्वप्न शिकवतात. आपले भविष्य कसे असणार आहे हे आपल्या सर्व स्वप्नांवरती अवलंबून असते. त्यामुळे आपले स्वप्न पाहायला शिकले पाहिजे. आपण स्वप्न पाहायला शिका. जो व्यक्ती स्वप्न पाहत असतो तो व्यक्ती ते अस्तित्वात उतरवण्यासाठी दिवसरात्र मेहनत देखील करत असतो. त्यामुळे तो व्यक्ती त्याचे आयुष्य त्याला हवे तसे घडवत असतो. त्यामुळे स्वप्न पाहायला शिका. लक्षात ठेवा, परिस्थिती बदलता आली नाही तर आपली मनस्थिती बदला. प्रत्येक गोष्टीकडे एक सकारात्मक दृष्टीने बघत चला. प्रत्येक गोष्टीमध्ये कधीही नकारात्मक विचार करू नका. लक्षात ठेवा, काही गोष्टींमध्ये तुम्हाला नकारात्मक वाटत असतील, पण काही गोष्टी हे तुमच्या सकारात्मकसुद्धा असतात. त्यामुळे शक्यतो तेवढे नकारात्मक गोष्टींना टाळायचा विचार करा आणि सकारात्मक गोष्टींकडे चांगलं दृष्टीने बघा. परिस्थिती कशी असू द्यात त्याला स्वीकारा, त्याला जुळवून घ्यायला शिका. लक्षात ठेवा, जो व्यक्ती आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतो, त्याला स्वीकारतो, तो व्यक्ती आयुष्यामध्ये नेहमी समाधानी व सुखी राहतो. लक्षात ठेवा, मावळत्या सूर्याबरोबर आपले आजचे दुःख हे मागे टाकायचे असते व उद्याच्या सूर्याबरोबर उगवत्या सूर्यासोबत आपले नवीन आनंदी सुरुवात करायची असते. भूतकाळामध्ये जास्त रमत बसू नकात. आपल्या भूतकाळात काही घडलं असू द्यात, आज आपल्यात काही वाईट घडले असेल, पण याचा विचार उद्या करत बसू नका. आज जे घडले ते चांगले असो किंवा वाईट, ते आजच विसरायचे. उद्याचा दिवस हा पूर्णपणे नवीन आणि कोरा असतो. उद्याचा येणारा दिवस हा पूर्ण प्रसन्नतेने घालवा. लक्षात ठेवा, सूर्य जसा उगवतो तसा तो नवीन ऊर्जाही देत असतो आपल्याला. त्यामुळे प्रत्येक दिवस हा आपल्याला एक प्रेरणादायी आणि ऊर्जादायीच असतो. आपण त्या दिवसाला चांगल्या आनंदाने सामोरे गेलं पाहिजे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही गोष्ट मिळवायची असेल आणि एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी कष्टासोबतच सातत्याने प्रयत्न करणे खूप महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती सातत्याने प्रयत्न करतो तो त्याला हवी असणारी गोष्ट ही नक्कीच मिळवतो. त्यासाठी त्याला लागेल तेवढी मेहनत घ्यायला तो तयार असतो. त्याला हवी ती गोष्ट मिळवण्यासाठी तो दिवसरात्र हा एक करत असतो, पण ती गोष्ट तो मिळवतोच. त्यासाठी फक्त तो एक गोष्ट करतो, ते म्हणजे जे करत आहे त्यात सातत्य ठेवतो. तो जे कष्ट करतो आहे, जो प्रयत्न करतो आहे, त्यामध्ये तो सातत्य ठेवतो. तुम्हालासुद्धा जर का एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा यशस्वी व्हायची असेल तर प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. लक्षात ठेवा, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवूनच आपण यशाच्या जवळ पोचू शकतो. नाहीतर यश आपल्याला मिळणे खूप अवघड आहे. आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याविषयी आपल्या मनामध्ये दृढ निश्चय करा. मग त्या निश्चयामध्ये हे मनामध्ये ठरवा की कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, कितीही संकट येऊ द्यात, रस्ता कितीही खडतर असू द्यात, मला हे मिळवायचे आहे. यासाठी मला वाटेल ते कष्ट मी भोगायला तयार आहे. माझ्या वाटेमध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचणी येऊ दे, मी ते कष्ट हे सहन करायला तयार आहे. रस्ता कितीही काटेचा असू द्या, कितीही अवघड असू द्यात, मी तो रस्ता पार करायला तयार आहे. जो व्यक्ती आपल्या मनामध्ये असा दृढ निश्चय करतो तो व्यक्ती हा त्याच्या आयुष्यातील सर्व खडतर प्रवास पूर्ण करत त्याला हवी ती गोष्ट नक्कीच मिळवतो. तुम्हीसुद्धा तुम्हाला जर काही आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल आणि एखादी गोष्ट मिळवायची असेल तर जे काही तुम्हाला मिळवायचे आहे त्याविषयी तुमच्या मनामध्ये दृढ निश्चय करा आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. नक्कीच तुम्हाला देखील आयुष्यामध्ये जे काही हवे आहे ते नक्कीच मिळेल. तुम्हाला देखील यश हे नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ.